दाखल झाल्या मैदानामध्ये. थोड्याच वेळामध्ये चिठ्ठ्या उडवू आम्ही, म्हणजे 4 संघ आपल्याला भेटलेत आणि एक विजयी संघ असं नाव लिहून आम्ही चिठ्ठ्या उडवू. बस स्लीप देखील तैनात केल्या. मॅचला मात्र सुरुवात होते. चला थोडासा स्पीड अप घेऊयात. यावेळी देखील आपण पाहिलं बॅटिंगची अगदी टॉप एज. डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. मग तेच बोलतोय ना, टायमिंग वाचेल ना, पटकन माहित पडेल ना कोणाची मॅच आहे. चला मी चारी टीमचे कॅप्टन मैत्री ग्रुप, स्वराज्य 32 शिराळा, ओवी स्पोर्ट जावली आणि वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन चारी कॅप्टन मी विनंती करेल आपण या चारी कॅप्टन. ओहो यावी फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये, निघून जातोय वन बाउन्स. 4 धाबेसाठी चौकार. अप्रतिम फटका खेळून काढला. बॅटिंग करत असताना शरदला तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने सतीश सनस या मैदानामध्ये मागील आठवड्यामध्ये जी मान्सून ब्लास्ट झालं तिथे देखील दमदार खेळ, त्याचा वन साइड एक हाती त्यानं खेळ केला. त्यावेळी आपल्या टीम साठी, स्वतःच्या संघासाठी त्यानं तो खेळ केला होता. स्वतःच्या तालुक्यासाठी तो खेळ त्यानं केला होता एक हाती. अप्रतिम बॅटिंग जिथे आपण पाहिलं तर 4 धावा जरूर. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या त्यानं खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. जिथे संधी निर्माण होते मात्र थ्रो तर केलाय, बॅकअप नाहीये. चेंडू यावेळी मात्र अगदी उशिरानं पकडला. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. चारी कॅप्टन्स मैत्री ग्रुप जावली, स्वराज्य 32 शिराळा, ओवी स्पोर्ट जावली आणि वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन चारी टीमचे कॅप्टन या. आपण यावेळी चिठ्ठ्या करणार आहोत प्लीज. चारी कॅप्टन्स आपण या वरती व्यासपीठावरती. 6 धाव संख्या. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जातोय, वाईटच्या स्वरूपामध्ये. तब्बल टीमची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 7 या आकड्यावरती. 7 ऑन अ स्कोर कार्ड. 7 धावसंख्या सध्या सजली आहे. सात धावसंख्या स्कोर कार्ड वरती. एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये वाईट न, आणि या एक्स्ट्रा धावाच्या मदतीने सध्या आपण पाहतोय 7 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती सजली आहे. 8 धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. 8. ओहो चांगला चेंडू हाताला, चांगला चेंडू यावी मात्र हातात पाहतो. एक धाव मात्र चोरीची घेण्याचा प्रयत्न यावी मात्र केला जातो. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव, आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची धाव संख्या थोडीशी पुढे जाते. एक धाव गरजेची होती ती या मात्र आपण पाहिली तर अगदी चोरी आणि घेतली. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या अगदी 9 या आकड्यावरती जाते. 9 धाव संख्या. मैत्री ग्रुप जावली, स्वराज्य 32 शिराळा, ओवी स्पोर्ट जावली आणि वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन या आपण बॅटच्या रडामध्ये नाही खेळू शकत, नाही टाकू शकत असा चेंडू निघून जातोय. अखेरीस आपण पाहिलं तर जिथे अगदी आहे 6 धावा. चारी कॅप्टन्स या प्लीज. चारी कॅप्टन्स मी विनंती करेल आपण या. मैत्री ग्रुप जावली, स्वराज्य 32 शिराळा, ओवी स्पोर्ट्स जावली आणि अर्थातच वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन चारी कॅप्टन्स आपण यायचंय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहतोय अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची टोटल अगदी 16 या आकड्यावरती. 16 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. नाही आहे त्यांचा
KSK मी विनंती करेल, अजून एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाहीये. या वर या की. बॉलर मयूर सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झाला. येस, मयूर खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट सातत्याने खेळताना पाहिले मयूरला. आणि जिथे आपण पाहिले तर बरेच व्हिडिओज मयूरचे व्हायरल होतात आणि त्याच्यामध्ये बरेच फ्रेम त्याला भेटला. आणि आज तदनंतर आपण पाहिलं तर आपल्या तालुक्यासाठी आज मैदानामध्ये तो दाखल झाला. सतीश सनसला दुसऱ्या साईडला आपण पाहतो स्ट्राईक वरती सतीश सध्या मात्र मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहत आहे. ओहो, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. अप्रतिम बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम रिप्ले बघा, मागे मान वळवून फक्त स्क्रीन वरती रिप्ले बघा. मागे आहे व्हाट अ बॉल यार. रिप्ले आपण बघूयात, कारण की सतीश दादा स्वतःहून सरप्राईज झालाय तो. आय डोंट नो सतीश दादा खऱ्या अर्थानं तो थोडासा सरप्राईज झाला या चेंडूला घेऊन. व्हाट अ बॉल यार, अप्रतिम. दोन्ही पायांच्या गॅप मधून गेला सतीश. थोडासा मी म्हणेल द्विधा मनस्थितीमध्ये अडकला, द्विधा मनस्थितीमध्ये अडकला. आणि असे बी होतं, फलंदाज खऱ्या अर्थानं थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये अडकतो की हा चेंडू नक्की सोडून देऊ की खेळू. आणि तोपर्यंत मात्र चेंडू यष्ट्यांमध्ये जाऊन आढळला. व्हाट अ बॉल यार, मयूर अप्रतिम चेंडू हाताळला. सोळा धावा, 16. बॅटर चिंतामणी मैदानामध्ये दाखल झाला. चिंतामणी निकम. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅट स्विंग येतो, अगदी चेंडू वेगाने निघून जातोय. स्थिर आहे धावसंख्या 16. ओहो, गती परिवर्तन, गती परिवर्तन. चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी मयूर. व्हाट अ बॉलिंग यार, व्हाट अ स्पेल यार. 3 चेंडू, धावा दिले 0, विकेट घेतली 1. कॅप्टन, चारी कॅप्टन या मैत्री ग्रुप जावली, स्वराज्य 32 शिराळा, ओवी स्पोर्ट जावली आणि वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन. चारी कॅप्टन यावरती या. ओहो, यॉर्कर करून करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला. यावेळी मात्र अगदी लॉंग ऑफ रिझन मधून खेळाडू वेगानं येतोय. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न कंप्लीट होतोय. येस, वरती या विजय दादा, वरती या. मैत्री ग्रुप जावली, प्रताप दादा या वरती. वाई पश्चिम भागचे कॅप्टन. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी, आणखीन एक विकेट. चिंतामणी निकम माघारी चाललाय. विकेटचं पतन होतंय आणि आणखीन एक मोठा मासा गळायला लागतोय. मी काय बोलतो, 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 2 विकेट माघारी गेली आहेत. मैत्री ग्रुप जावली, प्रताप दादा या. येस, मैत्री ग्रुप जावली कॅप्टन या. 5 चिठ्ठ्या आपण उडवतो, एकामध्ये विजय संघ लिहिले, म्हणजे 2-2 टीमची 4 चिठ्ठ्यांमध्ये मॅच असेल. एक असेल तो सेमीला जाईल, म्हणजे जी चिठ्ठी येईल ते वरती जातील, पण त्यांना मॅच तर खेळावी लागेल, कारण की पुढे विजय संघांमध्ये चिठ्ठी होईल, तो एक डायरेक्ट फायनलला जाईल आणि त्यांच्यासोबत मॅच खेळवली जाईल. ओहो, यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी 1 धाव कंप्लीट केला जातोय.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, जिथे जागा तर सोडली होती. मैत्री ग्रुप प्रताप दादा या. 2 षटकांची अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती. 19 अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जरा थोडासा स्पीड अप घ्या. येस, लक्षात घ्या विजय संघ आम्ही चिठ्ठीत लिहिले, मात्र विजय संघ कंटिन्यू मॅच खेळणार नाही यानंतर. लक्षात घ्या आधीची मॅच आम्ही खेळवणार असतो. चिठ्ठ्या करून घ्या. येस, चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. मैत्री ग्रुप आम्ही चिठ्ठ्या टाकतोय. शेवटचा कॉल आहे दादा. प्रताप दादा या. मैत्री ग्रुप. वॉट अ बॉल यार. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक मयूरने विकेट घेतली आहे. नवीन गोलंदाज यावेळी मात्र आपण पाहतोय. KSK महाबळेश्वर एक्स्ट्रा खेळाडू असेल तर पाठवा यार. अरे दादा बॉलर नाव लिहिलं नाहीये यार. गाव एक गाव 11 नाही खेळत दादा. या प्लीज वरती एक्स्ट्रा खेळाडू. राजने ही विकेट घेतली. अप्रतिम. कारण की राजचं नाव विकेट घेतल्यानंतर आम्ही टाकतोय. सॉरी राज. अप्रतिम चेंडू हातायला. अमितला माघारी जावं लागलंय. नवीन बॅटर दाखल झाला. पहिली मॅच स्वराज्य 32 शिराळा आणि मैत्री ग्रुप जावली ही पहिली मॅच खेळवली जाते. दुसरी मॅच वाई पश्चिम बाग आणि ओवी स्पोर्ट्स. आता जी मॅच चालू आहे त्यामध्ये जो जिंकेल त्या टीमला भेटते बाय, म्हणजे सेमी मध्ये डायरेक्ट प्रवेश. सेमी मध्ये अप्रतिम फटका हवेमध्ये निघून जातोय. सीमारेषे पार येतोय. अप्रतिम षटकार. वॉड स्ट्रोक. वॉड स्ट्रोक. टॉस करूयात लहू. आपण टॉस करूयात. पहिली स्वराज्य 32 शिराळा आणि मैत्री ग्रुप जावली या 2 टीम मध्ये होईल टॉस. दोन्ही कॅप्टन्स या. टॉस करूयात. आदरणीय पंकजदादा वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. बॅट स्पिन केले. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावेच्या मदतीनं लेग बायच्या स्वरूपामध्ये टीमची टोटल आपण पाहिली 29. 29 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. 3 षटकांची मॅच. चला टॉस करून घेऊयात. दोन्ही कॅप्टन्स स्वराज्य 32 शिरा. विजय दादा ये वरती. विजय दादा यावरती. येस, टॉस करूयात. हवं तर खाली टॉस करा कारण की तिथे बरोबर स्विंग होईल. येस, यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. आणखीन एक डॉट येतोय. राजची गोलंदाजी आपण पाहिली चांगल्या पद्धतीने तो सध्या चेंडू हाताळतोय. जास्तीत जास्त डॉट त्याने या ओव्हर मध्ये काढले आहेत आणि प्रयत्न करतोय काढण्याचा. सध्या टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स आहेत एकमेकांसमोर. मैत्री ग्रुपने टॉस जिंकला. निर्णय कळवत आहेत ते.
यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी गुडलेन स्पॉट वरून थोडा साईड घेऊन जातोय, बॅट बॉलचा इशारा यावेळी मात्र जरूर येतो. एक्स्ट्रा धाव ऍड होते आणखीन टीमच्या टोटल मध्ये, जी आता मात्र 30 वरती जाऊन पोहोचले. 30 धाव संख्या. वन टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळी सूर्य एक फटका उचललाय, निघून जातोय सीमारेषे बाहेर. अप्रतिम स्ट्रोक. षटकार. 3 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 36. 36 या आकड्यावरती धाव संख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते. 36 धाव संख्या. चला थोडासा स्पीडअप घ्या आता, मी विनंती करेल, कारण की तुमच्या मागे हात धुवून लागेल, कारण की इथून पुढे मॅच 3 ओव्हरच्या असतील. चला एकत्र येऊ नका प्लीज प्लीज, एकत्र येऊ नका. लगेच गोलंदाज ठरवा, कारण की वेळ बराचसा कमी उरलाय आता आमच्याकडे. थोडासा स्पीडअप घेऊयात. टीम मीटिंग नको आता. या साइडचे सगळे जिंकलेत, या साइडचे राईट साइडचे सगळे जिंकलेत. आपली इकडे टाका. चला स्पीडअप घ्या. शेवटचं षटक आहे, शेवटची ओव्हर आहे इनिंगची. विवेक आलाय गोलंदाजीसाठी. मिस्टर विवेक गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. सध्या मात्र तो दाखल होतोय. शरद दादा सध्या मात्र 5 चेंडू 12 धावा ठोकल्या शरदनं खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना. 5-12 या धावा त्याच्या बॅट मधून आलेत, आणि इथून पुढे किती धावा त्याच्या बॅट मधून येतील त्यामध्ये. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. नाराज असेल, वरती बघतोय, त्याला माहिती होता हा चेंडू रस्त्याच्या पलीकडे पाठवणारा मी, पण हा निर्धाव कसा गेला, डॉट गेला. कारण की चांगला विवेकचा चेंडू, कारण की विवेकनं आपली लाईन सोडली नव्हती, पण आता जागा बदलतोय, म्हणजे साईड बदलतोय. राऊंड विकेट वरून ओव्हर दी विकेट टाकण्याचा प्रयत्न तो करतोय. यावेळी पहा, असाच फटका निघून जातो नेहमी. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन. लेट्स सी. अंपायर आहेत, अंपायर आहेत, अंपायर आहेत. लेट्स सी काय घडलंय. थोडस आपण चेक करतायत अंपायर, कारण की घडलंय काय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हा चेंडू अगदी व्हॉट हॅपन, कारण की लेट्स सी पंच आहेत तिथे डिसिजन देतील. एकत्र येऊ नका, आहेत अंपायर, एकत्र येऊ नका. पंच आहेत स्वतःहून. लेग अंपायरने देखील बघितलाय चेंडू, मेन अंपायरने देखील बघितलाय. येस, अंपा डिसिजन वरती आता खऱ्या अर्थानं मॅच आपण पाहतो. अंपा डिसिजन वरती चालू असेल, आणि येस डिक्लेअर. योग्य निर्णय अंपायर, योग्य निर्णय. आणि सध्या मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. टीमची टोटल आपण पाहिली तर 36-37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 37. अजूनही तब्बल चेंडू बाकी आहेत 4. चला स्पीडअप घ्या प्लीज. (37) 37 धाव संख्या. 3 विकेट आतापर्यंत माघारी गेले आहेत. यावेळी देखील उचललाय, अप्रतिम आहे. मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर निघून जातोय प्रेक्षकांकडे, प्रेक्षकांच्या भेटीला. कारण की बराच वेळ झाला चेंडू प्रेक्षकांना जाऊन भेटला नव्हता, आणि या चेंडूवरती मात्र त्यांनी भेट घेतली. आणि या 6 धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी अर्थातच 43 या आकड्यावरती. 43. बॅटीच्या अगदी रडामध्ये होता. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा घेण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फेकी थोडीशी आपण पाहिली तर वेगाने जरूर टाकले, मात्र मध्ये चेंडू स्टॉप केला गेला, आणि अखेरीस या 2 धावा मात्र कंप्लीट होतात. टीमची टोटल आपण पाहिली तर 4 चेंडूच्या अखेरीस मात्र 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 45. आणि तब्बल आपण पाहिले तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंगचे.
यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. धावसंख्या 46 नाव आणि मैत्री ग्रुप जावली वॉन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी घेतली या टीमनं. मैत्री ग्रुप जावली या संघानं गोलंदाजी घेण्याचा निर्णय केला. ओहो, यावेळी देखील इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न सुरू. एक फटका अगदी आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि नेहमी खऱ्या अर्थानं शिवाजी जाधव बॉस यांच्या पाठीशी उभे असणारे आमच्या आपण पाहिले तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक आमचे सन्माननीय दिनेशजी महाडिक साहेब. वेलकम, सुस्वागत. दिनेशजी महाडिक साहेब आले आम्हाला खऱ्या अर्थानं असं एक ताजं तवानं वाटतं. आणि बॉसच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महाडिक साहेबांना बॉस कधीही विचारत नाही, मात्र त्यांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा बॅनरवरती असतं. वेलकम दिनेशजी महाडिक साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. धावसंख्या अगदी आज बॉस इथेच थांब, कुठेच जायचं नाही, शपथ आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 50 धावसंख्या. बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड वरती सजवली आहे आणि 51 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 51 रन्स टू विन, अर्थातच KSK महाबळेश्वर या टीमला 51 धावेचं आव्हान. चला स्पीडअप घ्या. चला नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज, कारण की आता जास्त वेळ लावू नका. यानंतर आपण पाहिलं तर पहिली सेमी, माफ करा, यानंतरची मॅच आपण पाहिलं तर स्वराज्य 32 शिराळा. तुम्ही आल्यावर असं ताजं तवाना, पण बॉसला कुठेही घेऊन जाऊ नका, गरज आहे 2 दिवस बॉसची. बॉस सोबत नेहमी उभे असणारे, कारण की सपोर्ट सिस्टम आहे, पॉवर सिस्टम आहे बॉसचे. ते म्हणजे बॉस खऱ्या अर्थानं नेहमी पहिल्यापासून ज्या व्यक्तीसोबत राहत आलाय, म्हणजे आणि जो व्यक्ती नेहमी बॉसच्या पाठीशी हात ठेवत आला, दिनेशजी महाडिक साहेब यांची खऱ्या अर्थानं एंट्री, महत्वाची एंट्री या स्पर्धेला आपण पाहिली तर जरूर झाली. दोन्ही बॅटर या लगेच मैदानामध्ये. चला दोन्ही बॅटर आमचे आपण पहिले सर्व स्पॉन्सर यावे, मात्र स्क्रीनवरती तुम्ही पाहता हे सर्व स्पॉन्सर आमचे खऱ्या अर्थानं दणगीदार आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप देण्यात आली. यानंतर आपण पाहिलं तर स्वराज्य 32 शिराळा आणि मैत्री ग्रुप जावली अशी मॅच असेल, त्याच्यामध्ये मैत्री ग्रुप जावली फिल्डिंग गोलंदाजी करताना तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर बाई पश्चिम भाग आणि ओवी स्पोर्ट्स अशी ओवी स्पोर्ट्स जावली अशी मॅच तुम्हाला बघायला भेटेल. 3-3 ओव्हरच्या या मॅचेस असतील, लक्षात घ्या. चला स्पीडअप घ्या. बॅट्समन या लगेच मैदानामध्ये, दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. तब्बल 51 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय आणि जास्त वेळ या मॅचला तुम्ही विनंती असेल जास्त घेऊ नका वेळ, कारण की यानंतर आम्हाला 3 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. चला स्पीडअप घ्या प्लीज, थोडंसं स्पीडअप घ्या. स्वप्नील आणि विवेक आला सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. स्वप्नील आणि विवेक चला थोडंसं घेऊया स्पीडअप.
स्वप्नील आहे सध्या स्ट्राईकला आणि त्यानंतर विवेक आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. सतीश सनस सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. 51 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 51 टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. लेट्स सी हे टार्गेट कशा पद्धतीने रोखलं जातंय, कंप्लीट केलं जातंय, काय घडतंय काय बिघडतंय, कशा पद्धतीने मॅच बनते, मॅच मध्ये चुरस काय बघायला भेटते देखील बघूयात. पहिला चेंडू हो अगदी ग्लान्स केलंय हलक्या हाताने, फक्त एक मुलामा दिला चेंडूला जो सोडला अगदी एका धावेसाठी, जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जातोय. सतीशची ही मॅच इम्पॉर्टंट असेल कारण की या ओव्हर मध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर तो जरूर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल, कारण की आतापर्यंत त्याचा बेस्ट ऑलराऊंडर त्याला आपण पाहत आलोय. मात्र स्वप्नील दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कुठेतरी थांबून खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल. हो फटका चांगला, टायमिंग आहे, टेम्परामेंट आहे, मात्र निघून जातोय 4 धावेसाठी. अप्रतिम फटका, चौकार आहे कारण की हा फटका खेळत असताना फुल टॉस स्वरूपामध्ये चेंडूवरती बॅटवरती जरूर आला. रिप्ले मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की हा चेंडू आपण पहा. सतीश अगदी 07 जर्सी नंबर निघाला स्वप्नीलच्या फुल टॉस नंतर मात्र अगदी स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवत हा फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि अखेरीस 1 बाउन्स निघून गेला 4 धावेसाठी. शोधून काढाव्या लागतात, अशा वाटा शोधून काढाव्या लागतात आणि हीच ती वाट शोधून काढली. राऊंडी विकेट सध्या मात्र घेऊन येतोय बॅटिंग स्वप्नील साठी. यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, कुठली धाव दिली जात नाही, फेकी चांगली होते. अगदी क्विक आहे, क्विक ऍक्शन आहे, क्विक रिॲक्शन आहे, क्विक फिल्डिंग आहे. डॉट काढला याआधी ओव्हर दी विकेट, मग राऊंड दी विकेट, असे सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने एक वेगळ्या चुनौत्या देण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि यावेळी देखील त्यानं केली आहे. पुन्हा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, कव्हरचा फिल्डर डीपचा वेगाने येतोय, चुकी झाली आहे की काय, निघून जातोय अगदी 4 धावेसाठी. ही चुकी होती कारण की इथे एवढ्या वेगानं तो आला की चेंडूची खऱ्या अर्थानं गती ना दिशा ना टप्पा त्यानं बघितला, फक्त चेंडूवरती धावत गेला आणि चेंडूने गरकन चकवा दिला आणि चेंडू निघून जातोय. सीमारेषेची ओढ त्याला लागली आणि चौकारासाठी निघून गेला. टीमची टोटल जाऊन पोहोचते अर्थातच 9 या आकड्यावरती, 9 धावसंख्या. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शरीराचा वेध घेतोय हा चेंडू, जिथे आपण पाहिलं तर एक धाव जरूर लेग बाईच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर डबल डिजिट आकडा आता दिसतोय जो आहे तब्बल 10. यावेळी देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. टीमची टोटल आपण पाहिली तर 11. चला थोडासा स्पीडअप घ्या. हे सर्व खेळाडू आपण पाहतोय बाई पश्चिम बाईचे संपूर्ण खेळाडू मातोश्री 11 बाई झाडात अगदी गवतात बसले शांत मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी एखादी मुलामी चादर असते जशी चादर आमचे सगळे आमचे मित्र परिवार बाईचे संपूर्ण खेळाडू सध्या आपण पाहिलं तर अगदी गवतामध्ये आनंद घेत आहेत. अगदी कॅमेरामॅनच्या बाजूला बसलेले आमचे खेळाडू सध्या मॅचचा आनंद घेताना सध्या आपण पाहिलं कॅमेरामॅन सगळ्या गोष्टी. आणि हे झाड आहे, ही जागा फेमस आहे जिथे आपण पाहिलं तर ओवी स्पोर्ट जावलीची सगळी टीम जिथे बसले. हे झाड म्हणजे एक कट्टा झालाय, पंचायत समितीचा कट्टा असल्यासारखं हे झाड आमच्या सगळ्यांसाठी आहे, जिथे बऱ्याच गोष्टी प्लॅनिंग होतात या झाडाखाली आणि बऱ्याच ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार आहे ते झाड. आणि ही मैत्री ग्रुप जावली दाखवली जाते. अगदी अमित कासुडेला सध्या दाखवलं जातंय चष्मा घालून, एकदम सभ्य मुलगा, एवढा सभ्य की तुम्ही नाही अमित दादाला नाही ओळखू शकत, एवढा सभ्य. शक्तिमानी गंगाधर आहे, ते ऐकले ना तुम्ही, शक्तिमानी गंगाधर आहे वोईचे वो अमित दादा. वा यावेळी पहा आमचे सगळे प्रेक्षक दाखवले जातात, मित्र परिवार. हे ग्राउंड खऱ्या अर्थानं मी म्हणेल हातात ठेवलं, हे ग्राउंड वरती खऱ्या अर्थानं क्रिकेट जिवंत ठेवलं अमित दादानं. बरीचशी मेहनत त्यांची राहिली, शरद दादा अमित दादा या लोकांची, या दोघांची, आणि त्याच्यासोबत आपण पाहिली तर इतर सर्व बरीचशी मेहनत राहिली कॉलनी क्रिकेटच्या या ग्राउंड वरती. खऱ्या अर्थानं कॉलनी क्रिकेटनं एक ग्राउंड खऱ्या अर्थानं मी म्हणेल नेहमी जिवंत ठेवले क्रिकेट खेळत असताना.
शरद कोंडाळकर वेगवान, पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव कंप्लीट केले, एकाच धावेती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही, एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे, एकाच धावेती समाधान. ही संपूर्ण अगदी जिथे आपण पाहिले तर स्वराज्य 32 शिराळ्याचे संपूर्ण पॅव्हेलियन दाखवलं जात आहे. जे बसलेत आपण पाहिले तर अगदी आपण पाहिले तर अगदी साईबाबा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा कॅमेरामॅन करतोय अक्षित शेठ म्हात्रे. यावेळी सुरेख फटका उचललाय, निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. वॉड स्ट्रोक, अप्रतिम फटका. बॅटिंग करत असताना विवेकनं तो खेळून काढला, कारण विवेककडे क्षमता आहे, ताकद आहे, ॲबिलिटी आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हा फटका ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय विवेकनं, षटकारामध्ये परिवर्तन केलं या फटक्याचं. केएसकेचा बाहुबली म्हणून उगाच या खेळाडूला म्हटलं जात नाही. केएसके आणि केएसके मध्ये जर बाहुबली असेल तर तो येईच आहे मेरे दोस्त. हो, चांगला चेंडू, कमबॅक. शरद कोंडाळकर षटकाराचं उत्तर तो असंच देणार होता, कारण की आपल्या बात्यातील एक चांगला चेंडू काढणारा शरद कोंडाळकर प्रत्येकाला ठाऊक झालाय की त्याला एखादा चौकार षटकार आला की तिथून पुढे त्याच्या चेंडूची गती ही वाढली जाते. आणि हा एवढा गतिवान चेंडू होता जो आला आणि निघून पण गेला आणि विवेकला बीट करून डॉट चेंडू बिंदिगेंड. 18 धावसंख्या. 18. 3 चेंडू बाकी आहेत शरदचे. 7 धावा त्यानं खर्च केलेत. विवेक आहे सध्या मात्र त्याच्या समोर. यावेळी देखील आपण पाहिलं चांगला चेंडू हाताला जातोय, चांगला चेंडू हाताला, जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, 1 बाउन्स दंडित केलंय. योग्य निर्णय. अगदी एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती मात्र सध्या जाऊन पोहोचते. 19 धावसंख्या, 19. यावेळी देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर साठी जावं लागेल. फक्त 1 धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एका धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या आपण पाहिली तर 20. गौरव बडदेला सध्या मात्र दाखवलं जात आहे या मॅचचा आनंद घेत असताना. गौरव सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती, सगळे आमचा मित्र परिवार जिथे आपण पाहिलं तर कट्ट्यावरती बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळे जोडले गेलेत, सगळे तुम्ही पाहताय. बाईक डबल स्टँड वरती लावून बाईक वर आनंद घेतात या मॅचचा. 20 धावसंख्या, 2 बाकी आहेत चेंडू. यावेळी देखील फटका थोडासा हवेमध्ये फसला जातोय. मिड विकेटला खेळाडू पोहोचेल तो मात्र तोपर्यंत वन बाउंड. चेंडू गॅदर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वॉड थ्रो. अप्रतिम फेकी केली आहे, अप्रतिम फेकी केली आहे. व्हॉट हॅपन, लेट्स सी काय घडलंय. येस, 2 धावा आत्ताच्या या, आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी पुढे जाते. जी आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती 22. 22 धावसंख्या, 22 नाव. आणि या तब्बल आपण पाहिलं तर 1 चेंडू अजूनही बाकी आहे. वेलकम वरे साहेब. हो, थांबतोय शरद. थोडासा अडथळा आला असेल रनअप मध्ये. सध्या आपण पाहिली तर सिमेंटची खेळपट्टी बनवल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी, जी बॉलिंग ट्रॅक बनवल्या, बॉलिंग साईडला जी सिमेंट टाकल्या आपण, त्याच्यामुळे बराचसा रनअप इझिली होतोय. आणि बऱ्याच गोलंदाजांसाठी आणि त्या बऱ्याच कंप्लेंट्स होत्या गोलंदाजी करत असताना इजा होण्याची शक्यता होती. ओहो, यावेळी बॅट स्विंग केले, निघून जातोय चेंडू अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. आणि या डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये 22 धावा स्कोर कार्ड वरती या सजल्या गेल्यात. येणारे तब्बल 12 चेंडू आहेत आणि या 29 धावेची गरज आहे. 12 चेंडू 29 असं समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेले. 12 चेंडू मध्ये तब्बल आता 29 धावा करायचे या मॅच साठी. आणि लेट्स सी काय घडतंय आणि कशा पद्धतीने मॅच बनवली जाते. चला टीम मीटिंग राहू, थोडीशी थांबूया, थोडासा वेळ वाचवा आमचा प्लीज, कारण की याच्यानंतर मॅचेस खेळवायचे.
थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग थांबूयात आपण. आणि सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये ओव्हर क्रमांक 3 साठी. नितीन सनस सध्या मात्र दाखल झाला. नितीन सनस 12 चेंडू, तब्बल 29 धावेची गरज आहे. नितीन दादा खऱ्या अर्थाने एक लेजंड आणि अनुभवी खेळाडू आहे, जो आपण पाहिलं तर अगदी थोडासा चेंडू सातत्याने कट करण्यासाठी ओळखला जातो. आणि सध्या स्लीपला देखील 36ला तुम्ही पाहता स्वप्नीलकडे लक्ष आहे, कारण की स्वप्नील या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपला सर्वस्व देण्याचा प्रयत्न विवेक सोबत करतोय. आणि सध्या तो स्ट्राईक वरती असताना नितीनचा पहिला चेंडू तो फेस करेल. लेट्स सी. येणारे तब्बल 12 चेंडू, अजूनही 29 धावा हव्यात. पहिला चेंडू अगदी विकेट कीपर क्लोज आहे. तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने विकेट कीपर अगदी क्लोज असताना चेंडू मात्र जरूर डॉट जातोय. बॉन्ड आहे याचा विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. बॉन्डला तुम्ही पाहताय यावेळी देखील बॅकफुटला जाऊन अगदी उचललाय, गरकन फिरलाय, लपेटल्या बाई. लपेटा होता हा निघून गेलाय 6 धावेसाठी. अप्रतिम स्ट्रोक. टीमची टोटल मात्र अगदी 6 ने वाढते, जी आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. 28 धावसंख्या. नितीन सनसच्या विरोधामध्ये हा खेळलेला फटका बॅकफुटला जाऊन हा चेंडू पूर्णपणे लपेटा होता, जो फेमस आहे सध्या. यावेळी फुल टॉस नाही डालने का बॉस. आणि हा फुल टॉस होता, जो देखील निघून जाईल अगदी मॅक्सिमम साठी. जिथे आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये आणखीन भरारी येईल. आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर या 6 धावेनं 34 या आकड्यावरती. धावसंख्या 34. आता 9 चेंडू 17 धावेची गरज आहे. 9-17 असे या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं समीकरण आहे. स्क्वेअर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे. खेळाडू विकेटचं पतन, कॅच पकडली आहे. बॅटर बाद होईल. यावेळी मात्र स्वप्नीलला जावं लागेल. मात्र त्यानं त्याचं काम केलंय पूर्ण. 2 चेंडू जे 2 षटकार लगावले, तिथेच मॅच खऱ्या अर्थानं फिरवले आहे स्वप्नीलनं. 10 चेंडू 22 धावा केल्यात त्याने स्वप्नीलनं. 10-22 अशा धावा त्याच्या बॅट मधून आले 10 चेंडू मध्ये. विवेक अजूनही आहे. 8 चेंडू अजूनही 17 धावा हव्यात विजयासाठी. हे समीकरण आहे या मॅचचं. यानंतर मैत्री ग्रुप जावली लगेच तयार राहा. मॅच जशी संपेल तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घेतलं तर बरं होईल. आणि स्वराज्य 32 शिराळ्याला आम्ही विनंती करेल आपले बॅट्समन तयार व्हा, कारण की लगेच मैदानामध्ये जावं लागेल. अजित आला, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, जो अजितला तुम्ही पाहता. येणाऱ्या 8 चेंडूंनी तब्बल 17 धावा अजूनही विजयाला हव्यात. आणि अशा पद्धतीने मॅच सध्या मात्र चालू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो खऱ्या अर्थानं बाय मध्ये जातोय. म्हणजे तुम्हाला जर बाय मध्ये जायचं असेल तर जिंकणं महत्वाचे, कारण की यानंतर तुम्हाला 2 मॅच मध्ये आराम ठेवावा लागेल. हो, बाहेरचा चेंडू होता, छेडछाडी केली. स्क्वेअर कट आहे. चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जातोय एका धावेसाठी. आणि या एका धावेच्या मदतीनं आता धावसंख्या आपण पाहिली तर जी 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 35 ही धावसंख्या सध्या मात्र सजली आहे. तब्बल चेंडू आतापर्यंत झालेले 5, म्हणजे 1 चेंडू अजूनही बाकी आहे. आणि येणारे 7 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 16 धावा. कुणाल खूप छान टेक्निकल हँडल करतोय. आमचे कॅमेरा मॅन आपण पाहिलं तर प्रसन्न देखील आज आपल्यासोबत, आणि अक्षय मात्रे खूप छान काम राहिलं या तिघांचं. लहू आज सकाळपासून आपल्यासोबत जोडला.
आशिष सोरगे सर जोडले होते, चांगला चेंडू हँडल केला, चांगला चेंडू यावेळी मात्र सादर केला आणि कदाचित सतीश हेच सांगतो की इथेच तर टप्पा टाकायचा भाऊ तुला, आणि सतीश हेच सांगतोय सध्या आपण पाहिलं तर, कारण की बॅटर ज्या पद्धतीने 2 षटकार आले तिथे मॅच पूर्णपणे मी म्हणेल KSK महाबळेश्वरच्या थोडीशी बाजूने झुकली. आता 6 चेंडू 16 हवेत, 6 चेंडू मध्ये 16 धाब्यांची गरज आहे आणि लेट सी, कारण की 36ची ओव्हर तर संपली आहे, शरदची ओव्हर संपली आहे. आता कोण येईल गोलंदाजीसाठी? टीम मीटिंग थांबूयात, थोडीशी टीम मीटिंग थांबूयात आणि गोलंदाज लगेच तयार करूयात. ओव्हर क्रमांक 4, 6 चेंडू, आता 16 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आणि काय घडते बघूयात या मॅच मध्ये, कारण की KSK महाबळेश्वर की मातोश्री 11 बाई या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये, कारण की सध्या आपण पाहिलं तर यानंतर 2 मॅचेस आपण खेळतोय. स्वराज्य 32 शिराळा, मैत्री ग्रुप जावली, बाई पश्चिम भाग, ओवी स्पोर्ट जावली अशा मॅचेस आहेत. यानंतर ज्या 2 आहेत, टोटल 4 मॅचेस आपल्या पेंडिंग आहेत, पण यानंतर 2 मॅचेस आपण खेळून घेणार आहोत ज्या 3-3 ओव्हरच्या असतील आणि आय होप त्या लवकर मॅचेस होतील आणि त्यानंतर आणखीन एक मॅच खेळवण्याची संधी आपल्याला भेटू शकते. चला स्पीड अप घ्या. 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. पहिला चेंडू अगदी वेगाने जरूर टाकला. विकेट किपरला तुम्ही पाहताय चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यानं मात्र जरूर केला, मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाबा ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. 6 चेंडू मध्ये आता तब्बल 15 धाबा हव्यात. विवेकला सध्या तुम्ही पाहताय बऱ्याच गोष्टी त्याच्या हातामध्ये आहेत विवेकच्या. फटका चांगला, सीमारेषेच्या अगदी जवळ जातोय, मात्र खेळाडू आहे तिथे तैनात आणि हा चेंडू मात्र मॅक्सिमम साठी जातोय. अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक, मॅक्सिमम आहे. 6 धाब्यांसाठी निघून जातोय आणि आता मात्र विजयासाठी तब्बल 4 चेंडू मध्ये 9 धावेची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. ही मॅच आता मात्र जवळ येऊन पोहोचली आहे. धगधग आता शिगेला पोहोचली आहे. आता चर्चा थोडीशी वाढली आहे की आता 4 चेंडू मधले एकाद 2 चेंडू चांगले पडतात तर मॅच बनतीये, पण एकाद 2 वर पडले चांगले तर मॅच बिघडतीये. अशा पद्धतीने मॅच आहे. 4 चेंडूंनी तब्बल 9 धावेची गरज आहे. 5 चेंडू, 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. जी बाईक आहे ती बाहेर काढायची प्लीज. बाईक, जी बाईक आहे ती मागे घ्या. बाईक मागे घ्या का बोलवताय? ओके. हो, या देखील आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हातामध्ये फेकतील की नाही, फेकतील की नाही, नाही फेकलाय. स्ट्राइक हवी आहे, मात्र काय घडतंय? ओ प्रभू, काय केलं, काय घडलं? करायचं होतं एक, झालं दुसरं, होईल का तिसरं आणि यामध्ये बिघडेल का दुसरं? ओहो, फसले गेले, फसले गेले. चिक डबम डमडम फसले. खूप नाराज असतील, खूप नाराज असतील फिल्डिंगला घेऊन खऱ्या अर्थानं मातोश्री 11 बाई. चार चेंडू 7 असं समीकरण सध्या मात्र आहे. 4 मध्ये 7 हव्यात. त्यामध्ये हा फटका आपण पाहिला थोडासा फसला जातोय की काय? खेळाडू आहे मात्र अखेरी चेंडू मात्र निघून जातोय. आज मातोश्री 11 बाई संघ क्षेत्ररक्षणावरती जरूर चर्चा करेल आणि जर चर्चा झाली पराभवाची तर क्षेत्ररक्षण हे नाव पुढे येईल. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच यार. 4 धावा इथे मात्र चौकारांना येत आहेत आणि इथे मात्र समीकरण आहे 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. 3 चेंडू 3. बऱ्याचशा फिल्डिंग आणि फिल्डिंगच्या मुळे मॅच जातात येतात याचं एक चांगलं उदाहरण आहे. कारण की आपण वर्ल्ड कप फिल्डिंग मुळे आलोय. आता ही मॅच आपण पाहिली तर टाईट आहे 3-3. हो, फटका नो लुक हवेमध्ये
वॉड कॅच, बॉन्डने पकडले कॅच, विकेटचं होतंय पतन आणि मॅच बनली आहे. विवेक आला यावी माघारीने. मॅच अजूनही बनले, मॅच अजून संपली नाहीये भाई, कारण की मॅच अजून KSK महाबळेश्वर ना जिंकले ना मातोश्री 11 वाई जिंकले. मॅच कोणी जिंकू शकतो, पत्ता बदलता है, बदल सकता है, टाइम आ सकता है, टाइम ला सकता है, और टाइम अगर अच्छा आया तो हर कोई बोल सकता है भाई करके दिखा. आणि हे होऊ शकतं. 2 चेंडू मध्ये आता हव्या 3 धावा. फटका खेळत असताना तो नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला विवेकचा. अप्रतिम कॅच पकडली आहे. नवीन बॅटर लगेच या प्लीज, नवीन बॅटर धावत या, थोडस वेळ कमी आहे मित्रांनो आमच्याकडे. अप्रतिम कॅमेरा बघ, जिथे आपण पाहिलं तर कॅच गॅदर केली गेली. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. चला या नवीन बॅटर येस मिस्टर चंदू. 2 चेंडू आता बाकी आहेत आणि या करायच्या आहेत तब्बल धावा 3 विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा तर पहिल्यापासूनचा नियम आहे या मैदानाचा. चंदू यावेळी मात्र दाखल झाला. या फ्रेश बॅट्समन आहे तो, हे विसरून चालणार नाही. दोन्ही बॅट्समन फ्रेश आहेत सध्या मात्र मैदानामध्ये. ओहो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न होतोय का, तोपर्यंत मात्र अगदी जातोय डिक्लेअर मध्ये. आता 1 चेंडू 2 धावेची गरज. 1 चेंडू 2 धावा. वाई 11 मातोश्री की KSK महाबळेश्वर. काय घडेल सतीश सांगतोय शांत डोक्याने खेळा. दुसऱ्या साइडला बॅटिंग काय असेल. 1 चेंडू 2 धावेची गरज. बनवली ही मॅच खऱ्या अर्थानं. काही सांगू शकत नाही भाऊ. 1 चेंडू राजा बनवू शकतो. जे झालं होतं ते विसरून जा. आणि या 2 टीम एकमेकांसमोर आलेत. मॅच तापली आहे, मॅच पुन्हा तापली आहे. लेट सी व्हॉट हॅपन. अप्रतिम गोलंदाजी. वा KSK महाबळेश्वर मातोश्री 11 वाई. जो जिंकेल तो बाय मध्ये जाईल. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 बिग हिट केलाय हवेमध्ये. व्हॉट अ कॅच. यावेळी चिंतामणी निकम होता, जो या आधी बाउंड्री लाईन वर शांत उभा होता. चिंतामणीने सांगितलंय भाई पकडो कॅच, जीतो मॅच. मातोश्री 11 वाई. व्हॉट अ कॅच यार. चिंतामणी निकम एका धावेनं मॅच पराभूत झालेत आणि 2 धावेनं मॅच पराभूत झालेत. आणि यावेळी मात्र बघूयात की ही कॅच कशी पकडली गेली. चिंतामणी चेंडूच्या खाली येतोय, हातामध्ये चेंडू पडला, बाउन्स आणि पुन्हा सेकंड अटेम्प्टला ही कॅच. व्हॉट अ कॅच आहे चिंतामणी. सूर्यकुमार यादवची आठवण झाली की कॅच पकडली, मॅच जिंकली. आणि कॅच पकडल्यानंतर मातोश्री 11 वाई